जातं? आता जाऊ नये. बस आता आपल्या घरीच बसा आता. अगं आजी येते ना मी पटकन. ती ती ऋतू आली होती का मला बोलवायला? मी आत्याकडे गेली होती तेव्हा. तू सांगितलं का मग तिला मी आत्याकडे गेली म्हणून? हो आली होती ते खेळायला बोलायला आलती बाई. तुला सांगितलं तिले बाई आताच्या घरी जायला. आता ते घरी नशीन राहू दे. जाऊ नको बरं आता. आता मग संध्याकाळी बाबा आले की सकाळी सकाळून चालली माय तू. बस ना घंटाभर आजी जो गोष्टी सांग. नाही मी जाणार नाहीये. मी पप्पांना सांगते मी जात नाही. मी इकडेच राहते. मला नाही करमत तिकडे. आणि तिकडे काही असं कोणी बोलत पण नाही जास्त तिकडे. आणि तिकडे ना माहितीये का आजी, आमच्या अपार्टमेंट मधली मुलं ना खूप बदमाश आहे. माझ्यासोबत खेळत नाही. नेहमी कट्टी घेतात. मग ना मला ना इकडेच करमून राहिलं. मी इकडेच राहते. मी पप्पांना सांगते तुम्ही दादाला घेऊन जा. मी इथेच राहते तुझ्या जवळ, आप्पाजी जवळ. मग मग अधून मधून मी आत्याकडे जात जाईल. आत्याच्या घरी ना माहितीये आजी खूप करमते. मला तर यावंसच वाटत नव्हतं. पण पप्पा घ्यायला आले ना म्हणून आली. मग काय आत्याच्याच घरी राहत होती का? हो मला तर मोठी आत्या पण म्हणत होती चालली का ग तू गेली की आम्हाला करमणार नाही. आणि माहितीये का रश्मी आत्या ना आपली आत्या आहे ना आपली आत्या तर म्हणत होती की आता उन्हाळ्यात ना माझ्याच घरी या. आता माहितीये का आजी आमचा प्लॅन ठरला पण दादाचा, माझा आणि आत्याचा आणि मामांचा. मामा काय म्हणाले उन्हाळ्यामध्ये सुट्ट्या लागले ना पेपर होतील ना आजी माझे. मग मला सुट्ट्या लागतात उन्हाळ्याच्या समर वेकेशन हो ना. तर मग ना मामा आम्हाला घ्यायला येणार आहे. मग आम्ही मामाच्या गाडीत बसून आत्याच्या घरी जाणार आहे. आत्याने पण म्हटलं मामाला की यांना घ्यायला जाल तुम्ही. तर मामा हो म्हणाले. असं काय गप्पेल उन्हाळ्यात तुझ्या मामाच्या घरी जातो. तुझ्या मामाने येत माय घ्यायला तुम्हाला. तो काचा घ्यायला येते तुझी मायची येते स्वतःच्या पायानं. तुझी माय तर हमेशा तिकडेच नेते माय तुम्हाला. दिवाळीत असो उन्हाळ्यात असो तुमच्या आजी आबाच्या घरी तुमची मावशी तुमचा मामा तिकडे असं जाता माय तुम्ही. माझ्या मामाच्या इथं पण खूप मजा येते. पण आत्याच्या इथं पण खूप मजा आली. मला माझ्या मामाच्या घरापेक्षा मोठं घर आहे ना आत्याचं. तर मला खेळायला आवडलं तिथं. तर मग मी जाणार आत्याकडे. मी आत्याला पण सांगितलं. तर आत्याच्या इथले मामा आहेत ना आत्याच्या इथले मामा माझा मामा नाही आत्याच्या इथले मामा आहे ना ते आम्हाला घ्यायला येतील ना. मग आम्ही आत्याकडे जाणार. माहितीये का आधी त्यांच्याकडे छोटे बाळ आहेत ना त्यांना बोलता पण येत नाही. त्यांना काही कळत पण नाही. सुसू पण कळत नाही त्यांना. सर्वांच्या समोर सुसू करतात. आणि माहितीये का एवढे घाणेरडे आहेत ना ते आजी. मी म्हटलं नाही त्यांना. म्हटलं आपण त्यांच्याकडे गेस्ट गेलो आणि कशाला त्यांच्या बाळांना काय म्हणायचं. तर माहितीये का आजी तुला एवढे घाणेरडे आहेत ना ते छोटे मुलं. शिशी करतात हो. आणि माहितीये का टॉयलेट मध्ये नाही जात तिथंच करतात. अव तू लहान होती की नाही तू तशीच करत जात जास. लहान आहे ते काय ते काय नको सांगू. मी अशी घाणेरडी नाही का. मी तर सुसूला शिला मी टॉयलेट मध्ये जाते. मी असं नाही करत आजी. खोटं नाही बोलायचं. असं कोणाच्या समोर असं म्हणायचं नाही. मी का घाणेरडी आहे का. मला कळतं ना आजी. मी मोठी झाली ना. मी का शिशी सुसू असं पॅन्ट मध्ये थोडी करते आजी. तुम्हाला काही म्हणायचं नाही. मी कट्टी घेईन तुझ्या सोबत. ओ माय कट्टी नको घेऊ माय बाई. कट्टी नको घेऊ. मग तू माझ्यासंग कट्टी घेशील तर मग माझ्यासंग दोस्ती कोण करीन. मग माझ्यासोबत बोलीन कोण. नाही तू लय चांगली तू शहाणी पोरगी. तू तर कधीच असं घाणेरडेपणा करत नाही हो ना. शहाणी आहे माझी नात आहे ना माझी गुणाची नात आजी. लय शहाणी आहे बाई माय नात. लय हुशार आहे. असं काय अजून काय केलं मग आत्याच्या घरी. बस ना घरात चाल ना आपल्या. ते काय गमती हो तुला दारात. नाही इथंच बस. मला इथंच आवडते. माहितीये का आजी तिकडे आम्ही ना हैदराबादला ना असं सोसायटी मध्ये बसत नाही काही खाली. छान नाही वाटत ना. असं सरळ वरच जावं लागते. आणि माहितीये का त्या बाल्कनीत बसलाय ना तर कोणीच नाही दिसत आणि बोलत पण नाही कोणी. आणि मला ना आता तिकडे जावंसच वाटत नाही. मला इथंच आवडते असं अंगणात बसायला. आजी त्या शेजारच्या आजीला म्हणणं त्या दिवशी त्यांनी ते कसं भाजलं होतं ना हरभरा. काय म्हणायचं का त्याला ते करा ना म्हणा आणखी एकदा. किती मजा आली होती ना आजी त्यांना करायला लाव ना. मला आवडलं मला ते. माय भैया सांगू काय बाई. पाय तू 15 दिवसाच्या पहिले आलीस ना आपल्या घरी केवढी मोठी गंजी लागेल होती हरभऱ्याची. तो बापानं सांगलं नाही ना तुम्ही येतात काय. तुम्ही आता ठेवलं असतं 2-4 मोठा साजरा काढून त्यातल्या. आता त्याला दिले का म्हणू का त्याच्या घरचे झाला असेल बाई तयार. बरं मी इच्छा त्या आजीले अशी ना नाही तर आबाजीला सांगतो कोणाच्या वावरातला सोंग चालू असेल आरा म्हणतो काही घर नाही कोणी देते.
आणि आपल्या घरीच आबाजीला भाज्या लावतो. हे आवडला का बाईले? खव बाई, गावातली मजा नेरीच राहते. पण काय करता मा, शाळा आहे, शिक्षण आहे, आजचं काय जग नाही का माय बाई? ते तुमचं स्टँडर्ड आहे माय. कायच्या गप्पा चालू आहेत? गप्पा गप्पा इले काय बा नाही बाबा, आता जा वाटत नाही म्हणते. तुझी पोरगी तर म्हणते होतीच राहतो म्हणते. तिले काय, चला सकाळी जायला लागते. आवरा आई, याचे कपडे गिपडे भरजो. हा, उद्या सकाळी 7 वाजता निघू समजा आम्ही. नाही, मी नाही येणार आहे पप्पा. तुम्ही फक्त दादाला घेऊन जा. मी इथेच राहणार आहे आजी आप्पाजीकडे आणि अधून मधून आत्याकडे जाणार आहे आणि आणि इथेच राहणार आहे मी. नाही येणार तिकडे, मला बोर होते तिकडे. मला इकडेच आवडून राहिलं. असं ते मम्मी कल्ला करीन ना. मग अशीच तू मम्मीचा फोन आला, तू बोलली नाही तर मम्मी चिडली म्हणे माझ्यासोबत बोलली नाही, काय करून राहिली. आता बघ गेली तू गावला की मम्मी कशी ओरडते तुझ्यावरती घरी गेली की. मम्मीला सांगून देईन मी बिझी होती म्हणून. मी कामात होती असं म्हणेल मम्मीला. अरे देवा, मस्त झोप लागली कडे रश्मी. खाली गेली का? अरे फोन सायलेंट केला तर फोन आला तो कोणाचा काय माहित. झाली का झोप? हो, गार झोप लागली का? तू नाही झोपली ना? दुपारी जसं झोपत नाही की मला असं झोप नाही लागत दुपारी. तुम्हाला मस्त झोप लागली होती, मग मी चालली गेली खाली, बसली मग खाली मम्मी जवळ. हो, मला तर आज गार झोप लागली. जसं काही रात्रच आहे. आता जागाला का ग? माझा फोन कुठे आहे? चार्जिंगला लावलाय ना मी. अरे काही मेसेज किस आला का? कोणाचा काही फोन घेऊन आला का? काही नाही आला. झोपा ना, झोप लागत असेल झोपा. कधी तर आहेत ना घरी झोपत ना, झोपा, काही नाही होत. का दिवसभर झोपू का? किती वाजले? 4 वाजले. अरे बापरे, 4 वाजले का? झोपत नाही. जा चहा ठेव. चहा झाला का तुमचा? नाही, कोणी चहा घेतच नाही आता उन्हाळ्याचं. पप्पाही नाही म्हणतात, दादाही घेत नाहीत. मग आम्हाला वाटलं तर आम्ही करतो, आम्हाला बायका मंडळी. नाही तर मग काही राहिला. बरं, तुमच्या महिला मंडळीचा चहा झाला असेल तर त्यात माझा ठेवून द्या. दे बरं माझा फोन. बस झालं ना, फोन फोन फोन. एखादा दिवस त्या फोनच्या दूर राहत जा जरा. अरे बा, मी कोणत्या रील्स पाहून राहिलो, काही इंस्टाग्राम चेक करून राहिलो. मग मीटिंगचं काही असलं तर, काही कोणाचा काही मेसेज असला, काही कोणाचा फोन आला ते पाहून राहिलो. सुट्टी तुटी आहे आज, नुसतं घरी मी झोप काढून राहिलो. पण जाऊ दे, झोपलो तर मग फ्रेश वाटून राहिलो. मग काय तर झोप झाली की चांगलं वाटतेच. लेकरं गेले तर गमत नाही का? लस मजा यायचंय काय दिवसभर बळबळ बळबळ, आत्या आत्या, आतू आतू, आत्या आत्या. चांगले आहेत पण तुझे भाची, मस्त आहेत स्वभावानं. लेकरं मोकळे आहेत, समजदारी आहेत. लहान आहे तेवढं काही समजत नाही दिले, पण तसं बोलतात ना छान तर मस्त करमते. जसं जीव लावतात की नाही बरं, किती जीव लावतात. आता का अशी बसून राहते काय? काही धंदा पाणी स्वयंपाक पाणी करतं की नाही करत? जावं तिकडे, मी नाही करत. सकाळचं हाय करेल तेच जेव्हा. काही माझं मन नाही लागून राहिलो. काय बाई, लेकरं गेले तर जसं काहीच गमून नाही राहिलं वनिरा. पाय आता लेकरायचं घर म्हातारायचं घर फरक तर राहतेच. काय लेकर होती घरी तर घरात दन दन काय दांगडू होता. दोनच दोन पण लहान दांगडू करतात. आबा आबा आबाजी, आबा आबाजी. असं निरा कानात जशी आवाज येते त्याचा. आता येतातच ना उन्हाळ्यात लेकर, तर शाळा आहे त्याच्या, हे आहे. उठ जा, कर स्वयंपाक गिपाक कर. जा आजी, मी नाही करत आता, काही नाही करत मी. मुकटात जेव्हा ते सकाळचं जे आहे ते मला तर काही जेवायला लागत नाही, काही भूकही नाही. पाय ना राजकुमारले म्हटलं गेला की फोन करतो, काय त्या नाही केला. नाही मग फक्त तुम्हाला केला नाही, पोचलो म्हणून. हो, पोचलो म्हणून फोन केला त्यानं. झालं असं नाही गेले, लेकरायला बोलायला लावीन का काही. जाय बाई तिकडे, त्याच्यापेक्षा लेकरांना नाही आले ते पुरले बाई. आता येऊन गेले तर उलट जसं त्याची आठवणच येऊन राहिली. तसंच असते लेकरायचं, नाराज राहते. तर ते मागं मागं हिंडत आजी आजी खुरू खुरू. तर तुले आता यात येते 2-3 दिवसानं ते गुत्ता आपण गुत्तो. रश्मीचा फोन आला आज. आलता ना मग. लेकरं गेले का म्हणे, हो तिले म्हणे, ते म्हणे आई माघारून गेले ना, तर म्हणे माघारी म्हणे माझ्या सासू म्हणे की का हो लेकरं गेले तर गमत नाही. लयच बोलते ना बाई, लयच बोलते ना. तिचं तुटू तुटू बोलणं तिचं ते सगळ्याला आवडते जसं. अरे त्यानं तिची सासू म्हणे की का लेकरं गेले तर गमत नाही. मला सांगा लागत ते आता गेले ते हैदराबादले, ती नाहीत बापा. आता काय आता उन्हाळ्यात एका दिवसासाठी येतात का? नाहीत येत. रंभा कायची आणते व तिले उन्हाळ्यात, तिकडेच नेन द्यायले. तिले इकडे येऊ नये, लेकरायला येऊ देत नाही. पाय ना कसे लेकर आले तर कसं हारे की पोरगी मला काय म्हणे माहिती का? म्हणे आजी आता मी इकडेच जाईन म्हणे, मला गमते म्हणे इकडे, आताच्या घरी जात जाईन म्हणे, आताच्या घरी मला गमते म्हणे. सांगा लेकर आले शेवटी जिकडलं तिकडेच वळते की नाही. हे उगाच उलटा पाणी तोडते.
अरे लेकरू आहेत ते, लेकरायले कुठे नाही गमवते का? लोकांच्या घरी होते का? हा? आजी आबाजीजवळ गमणार नाही तर काय होणार आहे लेकरायले? तू आता मला उपाशीच ठेवतो वाटते. हा करतो ना माय, तुम्हाला ती एकही दिवस सकाळचं जीव नाही. जेवण आता काही होत नाही ना. गरम करते का बरी तीच पोळी. हा साधारण 3 पोळ्या आहेत तुमच्या नावाच्या ठेवेल. हा मुळशीक भाजी आहे. मन सांगता पापड गिपड भाजतो. हा पापडाचं कुटकर आणला गे ते सकोनची भाजी आणि पोळ्या गरम करतो. हा जेवून घ्या, मला काही बघ नाही. भाजी वराला आता स्वयंपाक करणं. हो रे, अहो खिचडी लाव जाय, स्वयंपाक करणं जीवाला उपाशी राहतं काय? हा चालतं का? नाही झाले का रश्मीची आई? चालतं का आपण जायले बाहेर? माय कोणाला पट्टे होते हॉटेलातलं? काही नाही, खायला जाते हॉटेलात. लेकरं होते तर नाही नेलं व तुम्ही बी भल्ले आणि ना. लेकराला नेलं असं लेकराला किती हरी काला असता. सांग आता कोणी नेतो तू? हा इन मी 3-4 दिवसासाठी आले, त्यातले 3 दिवस लेकरं रश्मीच्याच घरी राहिले. हा घरीच तर काही आणून ते ते काय मग काय योगच काय याला? हा नाही तर माझ्या डोक्यात होतं ना लेकराली निवडल्या, ते काही योगच नाही आला लेकरायचा. तुम्ही लच करता. लेकराला नेलं तर हरी काला असता व. अव ते जातातच, ते काय खात नाहीत का बाहेर? जातातच जायले. चल आज आपण जाऊ लेक. आव नाही तरी तुला लय दिवस झाले मी नेलंच नाही का? कुई नेलं तर बाहेरचं कुई जेवली का तू? कोणाच्या लग्नात जेवलीस नाही? हो ते तुझ्या पोराच्या लग्नात गेलो नव्हतं आता का? ते नाही काय जी लोकांच्या लग्नात जेवण म्हणजे बाहेरचं जेवण असते काय? हॉटेलात जेवा लागत असते. का कुठे म्हणतात आम्ही बाहेरचं जेवलो. म्हणजे तू कोणाच्या लग्नात गेलं तर घरून डाबा नेतो काय? अरे ते बाहेरच झालं ना. काही बाई आहे. चल उठ मग चल जाऊ. आज लेक दोघं जण जाऊ मस्त जायले. आपल्याला का जाऊ नये का बुडाबुडीले? माया लोक नाटवतील ना. मंदिर साठीत बुड्याची नाटी झाली. आज लोक नाही नेलं काही मुले हॉटेलात जायले ना. आज लागे म्हातारपणात तरुणपणात नाही नेलं काही. आता त्या टोकल्यावर केस नाही ना, तर मला का हॉटेलात जायला नेता का? केस होतं तुला काय करायला लागते? तुलाच कावानं गेले ते केस काय घन दाट केस होते म्हटलं मले. अरे माय केस कोणी पाहून झुरे. तशी तुम्हा आयुष्यात आली जसं तुम्हाला काव सुरू झाला, एक 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 केस जाता जाता पुरा मा चंद्रमाच झाला. तुला दवाखान्यात जायला की नाही बाई आता? हो नाही, 2-3 दिवस टाइम आहे. 2-3 दिवसांत जायला लागते. तारीख ध्यानात ठेवतो बाई. महिन्याच्या वारी जात जाय. हो ते डॉक्टर समोरची अपॉइंटमेंट आहे, फाईलवर लिहूनच देते ना. 18 तारीख लिहिलेली आहे त्यांनी. मग 18 तारखेला जाऊ. असं का? बरं आहे मग ते बरं आहे. का माहिती तुला ती कोणती टॅनिक दिली ते झाली वाटते कुप्पी नाही? मग त्या डस्टबिन मध्ये दिसली मला तशी. होय ते झाली, मग मी टाकून दिली बॉटल. असं काय? मग आता गेली की डॉक्टरला सांगतो औषध झालं म्हणून. ते दिन मग जसं तुला अजून ताकदच असते बाई. पाहिजे ती. हो आई देतात ते. काही नसते ते विटॅमिन कॅल्शियमच्या गोळ्या असतात. काही दुसरं औषध नसते असं सांगितलं ना. पण हो द्या ती खेळणे, मी इथं वर उचलून ठेवतो. राहू द्या तीच पडेल. नाहीतरी आले की सारे साडवत देतात. नाही आता ना त्याला टाकणे शिकवा लागेल. या टपात कशी टाकेल असले तर कसं बरं दिसते. जरसं नाही तर साऱ्या घरात ते सारे खेळणे इकडे तिकडे फेकतात तर निघा नाही दिसते. सुचतही नाही. पायाजवळ येते तर हे होते तर असं वाटतं तुटपुट होईल. तशी खेळणे नरम आहेत का? तुट्यासारखं काही नाही येत. नाही आई ते केस म्हणजे प्लॅस्टिकचे याचे नाहीत ना. त्याले म्हणजे कपड्याचे आहेत ते. कपड्याचे म्हणून नाही ते लागत नाहीत लेकराले आणि स्मूथ हे राहतात. बाबा धुतले चालत असते नाही. जसं आता कपडा आहे तर मग कसं धुतला तर चकचक निघते. लेकरं तोंडात घालतात तर काय नाही धुवून काढू का? नाही तर खराब होतील माय. नाही आई खराब नाही होत ते. धुवून टाका फक्त ना. कडक ऊन असलं ना तेव्हा मग कसं स्वच्छ पिळून ते उन्हात टाकावं लागेल. नाही तर मग ते वाळणार नाहीत ना. असं करणं मग मशीनीत फिरवणं भरभर 2 राऊंड फिरवणं लागे. मशीनीतून पिऊन घेणं लागेल. कोळले उन्हात ठेवून दे. ऊन काय कमी तपून राहिलं माय? खरखर ऊन तपून राहिलं. वाळतात हे लय जाडजूड आहेत. पण हे काही हे बाई मोठे आहेत ना. हे काय माहिती वाळतील का? नाही तर नसतंच होतील ना खराब. म्हणतील कोण द्याला सल्ला. नाही आहे तसं काही नाही. मी काय करेन उद्या सकाळी तिथं माझं मी मशीनला एकदा फिरून घेईल. म्हणजे कसं इझी वॉश होऊन जाते आणि स्पिनिंग करून घेतल्या जाते त्याच्यातून. तर मग वाढते पटकन. उद्या सकाळी आठवण द्याल मला. हो चालते तसंच करजो मग. काची गोट काही नाही. खेळणी बाळाची धुवून घ्यायचं. पाहिजे मग खराब गिराब होतील. का व लेकरं गेले तर घर जसं शांत झालं नाही. लय साजरे आहेत बाई रश्मी तो भाषे. लयच मस्त गुणाची आहेत.